युद्ध एखादी देशामध्ये सुरू आहे, परंतु या सर्वाची झळ जी आहे ती भारतात बसताना पाहायला मिळत आहेत। भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जे आहे ते या एका युद्धामुळे बेहाल झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं तर सध्या आपण ससून डॉक परिसरामध्ये आहोत। ससून डॉक परिसर जो आहे तो मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात ओळखला जातो। या सगळ्या ससून डॉक परिसरामध्ये जे जहाज मासेमारीसाठी जातात त्या जहाजांना खरं तर डिझेलची आवश्यकता असते आणि या संपूर्ण डिझेलच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ससून डॉकमध्ये अथवा बंदरामध्ये जे काही जहाजं असतात जी मासेमारी करायला जातात त्या मासेमारी करणाऱ्या जहाजांवरती जे इंधन वापरलं जातं ते डिझेल या जहाजांमध्ये याच बंदरावरती भरलं जातं। आपण सध्या ससून डॉकच्या या संपूर्ण परिसरामध्ये आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे पंप बघायला भेटतात, परंतु गेल्या 6 ते 7 दिवसांपासून हे पंप जे आहेत ते बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहेत। कारण की जवळपास डिझेलमध्ये 23 रुपयांची वाढ झालेली आहे। फक्त ही रिटेलमधल्या डिझेलची नाही तर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना जहाजावरती जे डिझेल वापरावं लागतं त्या डिझेलच्या किमतीमध्ये 23 रुपयांनी वाढ झालेली आहे। सगळ्या युद्धामुळे हा फटका जो आहे तो मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका पडतोय। सर्वोदय ही एक मच्छीमारांची एक संघटना आहे। त्या संघटनेचे हे सगळे 2 पंप आहेत। आपण पाहू शकतो की हे पेट्रोल डिझेलचे जे डिझेल पंप दिसतात आहेत हे सर्वोदय सरकारी सोसायटी आहे मच्छीमारांची, त्या सोसायटीचे आहेत आणि सोसायटीचे जे चेअरमॅन आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर जयेशजी, तुमची सोसायटी आहे स्वतःची मच्छीमारांची आणि डिझेलमध्ये किमतीमध्ये वाढ झालेली आहे। जवळपास किती रुपयांची ही वाढ आहे आणि किती त्रास या सगळ्या युद्धामुळे तुम्हाला सहन करावा लागतो? पहिली गोष्ट म्हणजे मी मच्छीमार स्वराज्य सोसायटीचा चेअरमॅन जयेश भोईर आणि इतर जे सोसायटी आहेत त्यांचे मॅनेजर आहेत, जे रायगड सोसायटी वगैरे जे आहेत आमच्याकडे, कुलाबा सोसायटीचे वगैरे, तर इथे 5 पंप आहेत आणि आज आम्ही मला तरी वाटते या 6 दिवसापूर्वी आम्ही टँकर मागवलेला, तर या टँकरचा बिल आलेलं आहे। तर आम्ही 90 रुपये 40 पैशांनी टँकर जो येत होता एवढ्या दिवसाचा, तर आता या कालच्या दिवसापासून परवाच्या दिवसापासून जे रेट वाढत गेले आणि आम्हाला बल्कमध्ये जे आम्ही आहेत आणि रिटेलवाले जे रोडवर जे पंप आहेत, कारण का मच्छीमारला आता बल्कमध्येच ठेवलेलं आहे, तर त्याकरता आम्ही टँकर, कारण का लोकांनी डिझेल एवढ्या रेटमध्ये जर 23 रुपयांनी वाढ झालेली आहे, तर त्याच्याकरता आमची जे संघटना आहेत, जी महाराष्ट्र कृती समिती आणि जी महाराष्ट्र राज्य संघ, ज्यांची आमची जी पूर्ण महाराष्ट्राची संस्था आहे त्याच्या अंडरमध्ये सगळे संस्था काम करतात, तर त्यांच्यामुळे हे पटापट त्या लोकांनी लेटर, खासदार जेवढे आहेत महाराष्ट्रातले जिकडे संस्था आहेत त्यांचे खासदार आहेत, त्यांनी लेटर देऊन त्यांना सांगितलं की हे जर असं होत असेल तर मच्छीमार पूर्ण उद्ध्वस्त होईल, कारण बोटी जाण्याकरता डिझेलच कोण घेणार नाही आणि बोटी असे उभे राहतील। कारण का जर 23 रुपयांनी वाढ होते आणि जे आम्हाला जे पैसे रिटर्ननी येतात, जे 15 रुपयांनी काय येत आहेत आजच्या तारखेमध्ये, ते पण बंद करायचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे। पण असं जर असेल तर आम्ही पूर्णपणे ठप्प होणार, मच्छीमार आणि जी सहकार्य संस्था आहे ती पूर्णपणे बंद होऊन जाणार, कारण का त्याच्यावरच सहकार्य संस्थेच्या माध्यमातून लोकांना सगळे जे फॅसिलिटी भेटते। कारण का जर फिशरीज आणि आमचे बंदराचे आपले फिशरीज खात्याचे जे मंत्री आहेत नितेश राणेजी, त्यांना खरोखर आवर्जून सांगतो की जर असं होत असेल ते मच्छीमारांवर मोठा अन्याय आहे। कारण का जर याच्यामध्ये जी अध्यक्ष आहे ज्योती मेहर, रामदास संदे, किरण कोळी आणि आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ते रामकृष्ण तांडेल यांनी खरोखर त्यांना आवाज उचलला आहे, पण दिल्लीमध्ये जर हे आवाज पोचला नाही तर आपला खरोखर ह्याच्यामध्ये भरपूर मच्छीमारी सोसायटींचे जे पंप आहेत ज्यांच्या डिझेलचा जो चालतो व्यवहार तो पूर्णपणे ठप्प होणार आणि आम्ही पण कुठलेच मच्छीमार जगणार नाही याच्यावर। कारण का जर डिझेलच भेटला नाही तर बोटी असेच पडतील आणि सगळे मच्छीमार ह्याच्यापासून उद्ध्वस्त होतील। एवढंच माझं सरकारला निवेदन आहे की चॅनलनी हे आमचं स्पष्ट करायचं त्यांच्यासमोर की बाबा आम्हाला ज्या रेटनी पाठवत होते त्या रेटनी पाठवावे आणि आम्हाला जे बल्कमध्ये टाकलेलं आहे ते रिटेलमध्ये ठेवाय आणि आम्हाला जसं आहे तसं आम्हाला पाहिजे। कारण का जे आमचे सबसिडी तुम्ही पाठवतायत शासनापुढे ती आम्हाला पाहिजे, हीच विनंती आहे।
खरं तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांनी सांगितलं की 23 रुपयांची वाढ झालेली आहे. यांना पूर्वी डिझेल बल्क क्वांटिटीमध्ये भेटायचं, ते मिळायचं 90 रुपये 40 पैशांनी आणि त्याच्यानंतर त्या संपूर्ण 90 रुपये 40 पैशांनी ज्यावेळेस डिझेल एखादा मच्छीमार आपल्या जहाजासाठी घेत असेल तर त्याला शासनाकडनं परतावा मिळायचा. तो महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य बंदरे विकास खात्याकडनं भेटायचा जवळपास 15 रुपयांचा. अर्थात तुम्ही ज्यावेळेस 91 रुपयांचं पेट्रोल घ्यायचा डिझेल घ्यायचा त्याच्यावरती 15 रुपये हे शासन तुमच्या खात्यावरती पुन्हा जमा करायचं. परंतु आता ह्याच 91 रुपये जे काही डिझेल यांना मिळत होतं त्याच्यावरती जवळपास आता 23 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि डिझेलचा मच्छीमारांचा जो रेट आहे तो आता 113 रुपयांवरती गेलेला आहे. अनेक मच्छीमार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. 113 रुपये आता तुम्हाला ह्या संपूर्ण डिझेल जो आहे तो पर लिटरने मिळणार आहे. किती मोठी वाढ बघताय आणि मच्छीमार जगेल का जर 23 रुपयांनी जर तुमच्या डिझेलमध्ये वाढ होत असेल? तर आता तुम्हीच आता बघत आहात की आमच्या मागे आता आम्हाला ही जी 23 रुपयाची वाढ जी झाली आहे, जसे आमच्या चेअरमॅन साहेबांनी सांगितलं की 23 रुपयाची जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे आम्हाला आता हे बोटे आमचे आता बंद पडण्याच्या मार्गावर आले, आमचे डिझेल पंप आता बंद व्हायच्या मार्गावर आलेले आहेत. माझ्या त्यासाठी एक सरकारला जे आता बंदर खाते मंत्री नितेश राणे साहेब आहेत त्यांना मला एकच निवेदन आहे की बाबा तुम्ही एक कोकणातले एक तुम्ही मच्छीमार एक नेता आहेत, तर तुम्हाला ह्याची मच्छीमारांची पूर्ण जाण आहे हे आम्हाला माहिती आहे, पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यासाठी मला नितेश राणे साहेबांना मला एकच विनंती करायची आहे की आपण या मच्छीमारांच्या सोबतीला या मच्छीमारांवरती येणारं संकट हे आपण येण्या अगोदरच ही दूर करावी ही माझी नितेश राणे साहेबांना विनंती आहे. खरं तर अनेक संस्था आहेत. सर्वोदय ही एक संस्था नाही तर सर्वोदय पाठोपाठ रेवस असेल, रायगड असेल, या सगळ्या 4-5 संस्था आहेत. रायगड संस्थेचे आपल्यासोबत या ठिकाणी मॅनेजर आहेत या मच्छीमार संस्थेचे. तुमच्या मच्छीमार संस्थेत किती सभासद आहेत आणि किती मोठा फटका आहे? खरं तर एका बोटीवरती अनेक कुटुंब अवलंबून असतं. हो बरोबर आहे. जवळजवळ आमचे 4000 सभासद आहेत संस्थेचे आणि जवळजवळ 300 बोटे आहेत. त्याच्यामुळं आता डिझेलच महाग झाल्यामुळं बोटी बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्व कुटुंबांची उपासमार होणार आहे. अर्थात 23 रुपयांची खरोखर वाढ झाली आहे का? त्या सगळ्या संदर्भात तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेला जिथून तुम्हाला डिझेल पुरवठा येत होता त्या कंपनीने तुम्हाला तशा पद्धतीचं पत्र किंवा मेल वगैरे केलं आहे का? नाही, ते अगोदर चलन काढलं होतं तेव्हा 23 रुपये वाढूनच चलन आलं होतं. नंतर आम्ही ते कॅन्सल करून लोडच कॅन्सल केला, असं केलेलं आहे. त्याच्यामुळे मग डिझेल एक्सेस परत गाडीच मागवलेली नाही, कारण तेवढं मागाचं कोण डिझेल घेणारच नाही. परंतु रोडवरती ज्या वाहनं धावतात त्या वाहनांमध्ये प्रति लिटर डिझेलची किंमत जी आहे ती 90 रुपये 92 रुपयेपर्यंत आहे. तुम्हाला आता 113 रुपयाने मिळणार आणि त्यात तुमचे सहकारी म्हणतात की तुम्हाला जो काही शासनाचा अनुदान आहे परतावा तो देखील मिळणार नाही मिळणार आहे. अशीच दरवाढ 2013 ते 14 झाली होती. तेव्हा काँग्रेस सरकार होतं. तेव्हा मग ते केंद्रामध्ये जाऊन ते संघटनाने केंद्रामध्ये जाऊन भेटीगाठी करून ते परत रेट पूर्ववत आणला होता. तसंच आता परत व्हायला पाहिजे. तर आपण पाहिलं तर हे सर्व मच्छीमार आहेत आणि हे अनेक संस्थांवरती कार्यरत आहेत आणि या संस्थेकडनं डिझेल पुरवठा जो आहे तो जहाजांवरती होतो आणि जहाजांवरती होतो आणि जहाज जे आहेत ते बोटी जे आहेत त्या समुद्रात जाऊन मासेमारी करतात. परंतु जवळपास 23 रुपयांनी ही डिझेलची वाढ जी आहे, डिझेलच्या किमतींमध्ये वाढ जी आहे ती जहाजांच्या डिझेलला झालेली आहे, बोटींच्या डिझेलला झाली आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका जो आहे तो या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती या सर्व मच्छीमारांना सहन करावा लागतोय. त्यांचं सरकारकडं मागणी आहे की या सगळ्या संदर्भातला विचार जो आहे तो सरकारने करण्यात यावा. 23 रुपयांची वाढ ही आम्हाला अमान्य आहे. असं जर झालं तर संपूर्ण जी काही मासेमारी जी आहे ती पूर्णपणे ठप्प होईल. कोणालाच फायदा या सगळ्या कोणत्याच गोष्टीचा होणार नाही. त्यामुळे सरकारने पुनर्विचार करावा अशी एक आर्त हाक जी आहे ती या सर्व मच्छीमार संघटनांकडनं, मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांकडनं, कोळी बांधवांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.